नमस्कार मित्रांनो, मी आज घेऊन आलोय. तुमची गाय जर लवकर हिट व येत नसेल किंवा हिट व आल्यानंतर कळत नसेल, समजत नसेल आपल्याला कधी येऊन गेली का, आपण जर गोठ्यावर नसलो तर हिट व येऊन गेली तर काय करायचे त्याच्याबद्दल, तर कधी प्रोटोकॉल दिला पाहिजे गाई भरायसाठी, तो मी सांगणार आहे आज या व्हिडिओमध्ये. आणि आवडली असेल व्हिडिओ तर लाईक अँड सबस्क्राईब करा. मित्रांनो, अशी टॅबलेट आणली होती मेडिकलमधून आणि ही 40 बूस्ट CC ही अशी एक टॅबलेट दिवसानंतर किती दिवसांनी येते ती आपली कारवड आहे. ही कारवड कधी हिटव आली आणि त्याच्यानंतर म्हणजे मागं आली होती 2 महिन्यापूर्वी, पण मग तिची पिशवी बारीक होती आणि तिची हाईट पण बारीक होती, त्याच्यामुळं भरली नाही. आता मग टॅबलेट टाकून आपण भरली आहे. मग आता पाहू आता कधी येते. त्याच्यासाठी गुढीसाठी असा पिठाचा गोळा मळून घ्यायचा, मग त्याच्यामध्ये छिद्र करायचं आणि मग गुळी टाकायची कुटून. मित्रांनो, अशी बारीक करून घ्यायची. ती पाण्याद्वारे दिली तरी पण चालते, पण मग पाणी खाली सांडलं किंवा गाईला ठसका बिसका जाऊ नये त्याच्यामुळं मी पिठात देत असतो गोळ्या. पीठ मध्ये टाकली, आता पीठ गोळा केला आहे. आता कुठली एक गोळी आता तिच्यामध्ये भरायची आहे. मित्रांनो, अशी ती खड्डा करून पिठामध्ये दाबून द्यायची अशी व्यवस्थित, का गाईला समजली नाही पाहिजे. तर गोळा मस्त मळला आहे. चला पुढं दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, पाहू शकता तुम्ही, या कारवडीला गोळी द्यायची आहे. ही आपण आता पिठाचा गोळा खाऊ घालू. ती मजेने खाती. मित्रांनो, खाऊन घेतला तिने. किंवा ती पाण्याने दिली ना, पाण्याद्वारे, तर ती पाय आपल्याला इजा होऊ शकते. त्याच्यापासून हे सोपं आहे. पिठाच्या गोळ्यामध्ये दिली तर एकदम कधी हिटवा आली, किती दिवसांनी आली ते पण सांगतो. आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांग. पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवेल का कोणचं सिमेंट्स भरलं त्या कारवडीला आणि किती दिवसात भरलं ते पण सांगतो मी पुढच्या व्हिडिओमध्ये. बघत राहा पुढची व्हिडिओ.